महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी घोळ घातलेला होता तसा आणि अगदी तसाच घोळ बिहारच्या निवडणुकीत सुद्धा बायकांनी घातलेला आहे। तिथल्या देखील लाडक्या बहिणींनी पाक कार्यक्रम विरोधी पक्षांचा करून टाकला। महाराष्ट्राची जी लोकसभा जी देशाची झाली त्यावेळी महाराष्ट्रात एक अफाट चित्र होतं। भाजप असेल, शिवसेना शिंदेंची असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, हे सगळे सपाटून मार खाल्ले ते। पण काहीच महिन्याच्या अंतरावर असलेली विधानसभा निवडणूक यायला आणि त्या निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली। त्या आधी रक्षाबंधनाला ह्या इथनं पार इथपर्यंत राख्या आपल्या नेत्यांनी बांधून घेतल्या होत्या, त्या काळातल्या सत्ताधाऱ्याच्या लाडक्या बहिणींनी बांधल्या। आणि आपला महाराष्ट्र हा असा म्हणजे संपन्न आहे आपण म्हणतो तरी, आता तो असेल नसेल तो नंतरचा भाग आहे, पण त्यातल्या त्यात बिहारपेक्षा आपण चांगल्या कंडिशनमध्ये असणारे लोक। इथं महिलांच्या अकाउंटवरती, बायकांच्या अकाउंटवरती आलं किती? 7,500 रुपये। आणि बिहारमध्ये आलं किती? तर 10,000 रुपये कोट्यावधी महिलांच्या अकाउंटवरती। जर इतक्या महिला जर धरल्या कोट्यावधी महिला, तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात एक 30-40 हजार महिलांचं गट तयार होतो। आणि हे 30-40 हजार मतदान जर पहिल्यांदा NDAला पडत असेल तर त्याचं जे लीड आहे ते तोडण्यासाठी RJD असू दे, काँग्रेस असू दे किंवा कम्युनिस्ट असू देत, ह्या सर्व पक्षांना मोठी तयारी करावी लागणार। कारण 40,000 मतांची जुळणा करावी लागेल। ह्यांची जी मतगणना चालू होणार आहे NDAची, ती अगदी 30,000च्या पुढूनच चालू होईल अशी परिस्थिती असताना ह्या लोकांनी फाईट दिली। ह्या बिहारची निवडणूक दुसऱ्या अर्थानं पण एका गोष्टीसाठी महत्त्वाची होती, ती म्हणजे वोट चोरी। वोट चोरीचे राहुल गांधींनी फार सगळे आरोप केले होते। त्यानंतर वोटर अधिकार यात्रा अशी यात्रा त्या बिहारमधून निघालेली होती। ह्या सर्वच मुद्द्यांना कुठंतरी बिहारच्या जनतेनं आम्हाला काही सांगू नका तुम्ही, हे काही खरं नाही, त्यात काही तथ्य असल्याचं त्या गड्यांना बायांना वाटलेलं नाही, बिहारी लोकांना वाटलेलं नाही। त्यामुळे बिहारने ह्या गोष्टी नाकारल्या, वोट चोरी वगैरे, आणि NDAचं सरकार परत सत्तेत आणलं। पण हे सत्तेत आणताना सुद्धा कुठंतरी लोकांच्या चर्चा होती की नितीश कुमारांचे मत भाजपला ट्रान्सफर होत नाही आहे किंवा पासवान यांच्या पक्षाला ट्रान्सफर होत नाही आहे। पण ह्या सगळ्या अफवाच दिसून आल्या आणि मतदान त्यांना मिळालं। ह्या सगळ्यात एक नवा भिडू आलेला होता, तो म्हणजे प्रशांत किशोर। राजकीय रणनीतिकार असलेले हे प्रशांत किशोर होते। पण प्रशांत किशोर ह्यांचा पण कुठं काही निभाव विशेष लागताना दिसत नाही किंवा त्यांचाही विशेष असा काही परिणाम ह्या संपूर्ण निवडणुकीवरती झालेला नाही, असंच आतापर्यंतचं एकंदरीत चित्र पाहता लक्षात येतं। आता हळूहळू थोड्या वेळात हे सर्व काही गुंडाळलं जाईल किंवा आत्ताचा जर कल बघितला तर 190च्या पुढे NDA गेलेली आहे। आणि जे महागठबंधन आहे, काँग्रेस, त्यानंतर तेजस्वी यादव आणि कम्युनिस्ट पार्टीज, लेफ्टच्या ज्या पार्टीज आहेत, ह्यांचं जर सीट शेअरिंग भेटलं तर सीट जर बघितल्या तर फक्त 42 जागांवरती हे लोक पुढे दिसत आहेत। म्हणजे एकंदरीत दुप्पट तिप्पट संख्येच्या देखील पुढं इतकी मोठी मजल भाजप आणि नितीश कुमार यांनी मारलेली आहे। पण नितीश कुमार यांचं यांना मानावं लागेल अशासाठी की ते कित्येक वर्ष झालं मुख्यमंत्री आहेत। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री असताना तिथं जंगलराज स्वरूपाचं चित्र होतं, असं आजही आपल्याला ऐकायला मिळतं। आपण काही ते अनुभवलेलं नाही, पण ज्या कोणी अनुभवलेलं असेल किंवा तिथं जे म्हटलं जातं त्यावरून ते काहीतरी फार भयानक होतं आणि त्याला अजूनही लोक घाबरतात। जर तेजस्वी यादव जर आले तर परत कट्टा, बंदूक, पिस्तूल हे चालू लागेल, दुनली वगैरे चालू लागेल, असं देखील पंतप्रधानांनी ह्या भाषणं केलेली होती। एका अर्थानं कुठंतरी बिहारी लोकांना पंतप्रधान फारच आवडलेले दिसतात आणि ह्या आवडीतून त्यांनी मतदान केलेलं आहे। एकंदरीत ह्या सर्वच गोष्टी पाहिल्या तर कुठंतरी लोकप्रिय घोषणा करणे त्या
अमाऊंट टाकणे आणि त्याच पैशातून निवडून येणे, अशा पद्धतीची एक रीत किंवा अशा पद्धतीचे एक टेक्निक ह्या सर्व सत्ताधारी पक्षांना सापडले म्हटलं तरी फार वावगं ठरणार नाही. आणि आज आपण महाराष्ट्रातलं चित्र बघतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जितके पैसे लागतात तेवढ्यात लाडक्या बहिणीच्या स्कीमा ज्या आहेत त्यात 4 वेळा होतात. त्यामुळं फारसं शेतकऱ्यांना कुणी मनावर घेताना दिसत नाही आहे. महाराष्ट्रात कुठल्याच वर्गाला कुठल्याच प्रकारात न्याय मिळताना दिसत नाही आहे. कारण सत्ताधारी लोकांना हा फॉर्म्युला सापडलाय का की कुठंतरी निवडणूक जवळ आली की अकाउंटवरती पैसे टाकायचे, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पैसे अधिकृतपणे पोहोच करायचे आणि त्याच्या जीवावर मतं मिळवायची. हा एक फॉर्म्युला जर सापडला असेल आणि हा फॉर्म्युला चालत असेल तर इथून पुढं जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांना फार वेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंग करावं लागेल. ह्या मुद्द्यांना टॅकल करण्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या आयडियाज आपल्याला लढवायला लागतील. हे विरोधी पक्षांना याच्यावरती विचार करणं देखील भाग आहे. आता वोट चोरीचं जर पाहिलं तर काही लोकांनी दिल्लीमध्ये मतदान केलेलं आहे, हरियाणामध्ये मतदान केलेलं आहे, त्यानंतर बिहारमध्ये सुद्धा मतदान केलेलं आहे. 3 ठिकाणी मतं दिली गेली आहेत, पण त्यावरती निवडणूक आयोगाचं अजून काही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. त्या आरोपाला काही उत्तर दिलं गेलं नाही आहे. त्यामुळं ह्याबद्दलची साशंकता आहे ती तशीच राहणार आहे. पण शेवटी काय असतं की TV स्क्रीनवर जिंकलेला दिसतो तो सिकंदर, जो जिता वही सिकंदर, हे झक मारत मान्य करावं लागतं आणि ते आता मान्य करावं लागेलच. पुन्हा एकदा नितीश कुमार आलेले आहेत, नितीश कुमार मोदी यांची जोडगोळी आलेली आहे. बिहारी लोकांना ती आवडलेली आहे. पण ह्या सर्व लाडक्या बहिणी किंवा लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून निवडणुका लढवणे आणि हे लढवत असताना विरोधी पक्षांनी त्याला कशी मात द्यावी, त्याच्याबद्दल काय आयडिया करावी, हे तुमच्या डोक्यात काही सुचत असलं, तुमच्या डोक्यात काही स्कीमा असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. थँक्यू.